पुनित केले विष्णुदासे संगे आपोलिया दोषे संगे आपोलिया दोषे संगे आपोलिया दोषे पुनित केले विष्णुदासे संगे आपोलिया दोषे संगे आपोलिया दोषे संगे आपोलिया दोषे कोण पाये कोण पाहे तयाकडे कोण पाहे तया वीर विठ्ठलाचे गाडे हे अशुभतया पुढे होलिया ठाके हे अशुभतया पुढे शुभ होलिया ठाके प्रेम सुखाची आदासी प्रेम सुखाची आदासी संगे नाही वो कदासी दोष नाही वो कदासी प्रेम सुखाची आदासी दोष नाही वो कदासी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे हे अशुभतया पुढे शुभ होलिया ठाके हे अशुभतया पुढे शुभ होलिया ठाके तुका म्हणे
तुका म्हणे त्याने केली वैकुंठ मेदिनी, केली वैकुंठ मेदिनी, केली वैकुंठ मेदिनी. हा तुका म्हणे त्याने केली वैकुंठ मेदिनी. हा तुका म्हणे त्याने केली वैकुंठ मेदिनी, केली वैकुंठ मेदिनी, केली वैकुंठ मेदिनी. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाची गाणे. शुभतया पुढे शुभ होनिया ठाके, शुभतया पुढे शुभ होनिया ठाके, शुभतया पुढे शुभ. रब्बार कुमार Gobar Kumari, Gobar Kumari,
शुभ होनिया ठाके शुभ होनिया शुभ होनिया ठाके ठाके शुभ होनिया शुभ होनिया ठाके शुभ शुभ होनिया शुभ होनिया ठाके शुभ होनिया ठाके शुभ होनिया विठला 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 कुंडली कवचदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठला 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 पुनीत केले विष्णुदासी संघे आपुलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभतया पुढे शुभ होनिया ठाके प्रेम सुखाची या राशी दोष नाही ओखदासे किंवा पाप नाही ओखदासे तुका म्हणे त्याने केली वैकुंठ मेदिनी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे अशोभतया पुढे शुभ होनिया ठाके ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चनुतं शरण्यम् भृत्यारत्यहं प्रणतपाल भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम्
श्री संताची माझा चरणावरी श्री संताची माझा चरणावरी साष्टांग हे करी दंडवता साष्टांग हे करी दंडवता विश्रांती पावलो चांगला उत्तरे विश्रांती विश्रांती पावलो चांगला उत्तरे पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे अशोभतया पुढे शुभ होऊन या ठाके प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा संत महात्म्यांच्या दर्शनाचं वर्णन करणारा संतांचा महिमा प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडलाय. तुकाराम महाराज या अभंगात असं म्हणतायत, पुनीत केले विष्णुदासी. जे विष्णुदास असतात ते, ज्यांची भेट होईल त्यांना पुनीत केले याचा अर्थ पवित्र केले. पुण्यवान केलं असं नाही, पुनीत केले याचा अर्थ पवित्र केले. पवित्र केले याचा अर्थ पोता त्रायती पवित्रम. ज्यांच्या दोषाची निवृत्ती केली, मल विक्षेपाची निवृत्ती केली, आज्ञानाची निवृत्ती करून ज्यांना यथोचित भगवत प्राप्ती अशी ज्यांना करून दिली, असं हे संतांचं सामर्थ्य, संतांचा महिमा ज्याला म्हणतात. पुनीत केली विष्णुदासी आणि संगे आपुल्या दोषी. सर्वसाधारण सामान्य माणसाची गोष्ट सोडा, अधिकारीची गोष्ट सोडा. अधिकारी तर कोणी पवित्र करेल, पण जे दोषी आहेत, जड जीव आहेत, जे तीर्थांनी टाकलेत, क्षेत्रांनी टाकलेत, साधनांनी टाकले, ज्यांना कोणी उद्धार करू शकत नाही, असे महादोषी ज्याला म्हणतात, महापापी त्याला म्हणतात. ब्रह्महत्याऱ्यासारखे महापापी असले तरी, एवढे दोषी असले तरी संत महिमा, संतांचं सामर्थ्य असं, संतांचा महिमा असे. भेट होता क्षणी संगे आपुलिया दोषी, महान दोषी असले त्यांना सुद्धा पुनीत करून टाकलं संत महात्म्याने. असे उदाहरणं आहेत. याचं कारण काय? दोष हे कोणताही दोष असेल, छोटा मोठा दोष, तो कार्याच्या विरोधी असतो. कोणतंही कार्य उत्पन्न होऊ देत नाही. मग तुमचा सामान्य कार्य असेल, विशेष कार्य असेल, शेतीचं असेल, नोकरीचं, धंद्याचं, कोणतंही असेल, जीवनातलं, जीवन जगण्यातलं, कोणताही जो दोष असतो, तो दोष तुमचं कार्य यथोचित होऊ देत नाही. तो दोष कार्याला प्रतिबंध करतो. मग असा जर दोष असेल तर तो कशी भगवत भक्ती करेल, तो कशी भगवंताची उपासना करेल, त्याला कसं तत्वज्ञान होईल, तो कसं श्रवण करेल, कसं मनन करेल? कारण त्याला दोष त्याला परमार्थ करू देत नाही. तुका म्हणे, नाड पाप टाके हे ताड. पाप त्याला काही करू देत नाही. पण संत महात्म्यांच्या समोर आल्यानंतर महाराज म्हणतात, संतांचा महिमा असा आहे, कोण पाहे तयाकडे. अशा संत महात्म्याकडे ना काळ पाहू शकत, ना विकार पाहू शकत. काळही संत महात्म्याचा सामना करू शकत नाही, ना विकार. कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे. जे वीर शूर, जे काळाशी युद्ध करणारे आहेत, ज्यांनी काळाला जिंकलेला आहे, असे वीर विठ्ठलाचे गाढे. याचा अर्थ, गाढे याचा अर्थ शूर आहेत आणि वीर आहेत, म्हणजे असे प्रखर, त्याला म्हणतात दृढता, धैर्यवान, शौर्यवान,
लढणारी असे काळाशी लढणारी वीर विठ्ठलाचे गाढे परिपूर्ण असे वीर असे ते काळाशी लढणारे वीर विठ्ठलाचे गाढे आणि अशुभता पुढे शुभ होण्या ठाके. जेवढे अशुभ आहेत, जेवढे दोष आहेत, ते दोषालाही पुनीत करून टाकणारे आणि म्हणून दोषच त्यांच्या दृष्टीपुढे शिल्लक राहत नाही. तर कोणत्या व्यक्तीचा प्रथम दोष निवृत्त होतो, नंतर व्यक्ती पण पुनीत होते. कोण पाहे त्याकडे वीर विठ्ठलाचे गाडे अशुभता पुढे शुभ होण्या ठाके. जे अशुभ असतं तेच शुभ होणी मंगलमय होणी. अशुभ याचा अर्थ अमंगल, अमंगल दोष पाप, आणि शुभ याचा अर्थ कल्याणकारी मंगलमय पवित्र असा दोषच या ठिकाणी गुण होऊन संतांच्या पुढे हजर होतो. म्हणून अशुभतया पुढे शुभ होण्या ठाके. संतांचं वर्णन करत असताना तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम सुखाची राशी दोष नाही ओखदाशी, किंवा पाप नाही ओखदाशी, पण माझ्या पाठी दोष नाही ओखदाशी. प्रेम सुखाची राशी, प्रेमाची पूर्णता, सुखाची पूर्णता, भक्ती ज्ञानाची पूर्णता जेथे लाभते त्याला संत जीवन म्हणतात. संतांच्या जीवनात सुख नसतं, संतांच्या जीवनात प्रेम नसतं, संतांच्या जीवनात भक्ती नसते, संतांच्या जीवनात ज्ञान नसतं, आणि संतांच्या जीवनात वैराग्य पण नसतं. मग काय असतं? जेथे वैराग्य वैराग्य जाऊन वैराग्याला पूर्णता लाभली, जिथे भक्तीत जाऊन संतांच्या ठिकाणी भक्तीला पूर्णता लाभली, ज्ञानाला पूर्णता लाभली, सगळ्या गुणांना पूर्णता लाभली, ज्या संतांच्यामुळे भक्ती ज्ञानाची पूर्णता आणि सिद्धता झाली, संतांच्या ठिकाणी भक्ती ज्ञान हे गुण रूपाने राहत नाही, आपल्या ठिकाणी आधार रूपाने गुण रूपाने किंचित रूपाने असतं. तर संतांच्यामुळे वैराग्याला वैराग्यत्व झालं, संतांच्यामुळे सुखाला सुखत्व प्राप्त झालं, संतांच्यामुळे भक्तीला भक्तित्व आलं, संतांच्यामुळे ज्ञानाचं ज्ञानत्व झालं. आणि म्हणून संतांचं जीवन परिपूर्ण. प्रेम सुखाच्या राशी शब्द शेतकऱ्यालाच कळतो, दुसऱ्याला कळत नाही. राशी शब्दाचा अर्थ ढीगची ढीग असतात, त्याला रास याचा अर्थ परिपूर्ण. प्रेम, प्रेमाची राशी, सुखाची राशी, दोन शब्दामध्ये सगळे तुम्हाला पाहिजे तेवढे घ्या. प्रेम सुखाची राशी, दोष नाही ओखदाशी, म्हणजे औषधाला सुद्धा दोष शिल्लक नाही. असे संत महात्मे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी तुकाराम महाराज तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. वैकुंठ याचा अर्थ पंढरी सारखं भगवंताचं राहण्याचं ठिकाण, जेथे येत किंचित दुःख नाही, दोष नाही, असं जे वैकुंठाचा आहे, अतिशय आनंदमय. संपूर्ण भूमी ज्यांनी वैकुंठ करून टाकले आपल्या सामर्थ्याने, अशा संत महात्म्याच्या समोर आशोक शिल्लक राहत नाही. कोणी दोषी गेला तर त्याला पुनीत करून टाकतात. असं संत महात्म्याचं सामर्थ्य वर्णन केलं. असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठाल विठाल हो, आजचा कार्यक्रम हा एक विशेष कार्यक्रम आहे. विशेष कार्यक्रम, एक व्यक्तिगत कार्यक्रम, एकच कार्यक्रम आहे हा सप्त्यात. का करावं लागतं ते थोडक्यात सांगायचं. त्या वरिश्राद्धाचं काही सांगायला मला एवढा रस नाही, फार मोठा विषय तो आपल्या ग्रंथात लिहिलेला आहे भरपूर, त्यात पिंडदान कसं करावं ते वगैरे ते. तर वर्ष श्राद्ध ज्या जीवा करता, त्याच्या उद्धाराकरता, त्याचा पुण्याचा मार्ग मोकळा होण्याकरता आपलं वर्ष श्राद्ध हे करावं लागतं. आणि ते वर्ष श्राद्ध करत असताना त्याच्यात 3 गोष्टी असतात. काय गोष्टी असतात? 3. आपल्याला पितृदैवत, कुलदैवत आणि ग्रामदैवत ह्या 3 देवतेला प्रसन्न ठेवावं लागतं. विठाल 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 विठाल. हो, ज्या काळामध्ये तुम्हाला आपल्या गावामध्ये कुठले कोणाचं महादेवाचं असतं, कोणाचं भैरवाचं असतं, कोणाचं देवीचं असतं, कुलदैवत गावातलं एक ग्रामदैवत असतं. वर्षाला तुम्हाला त्याचं छोटं मोठं करावं, त्या जत्रा म्हणतात ना, ते आपलं ते गावातले ते ग्रामदैवाचं, कोणाचं नारळ फोडायचं असेल, नैवेद्य असतं कोणाचं, ते वर्षाचं करावं लागतं. ग्रामदैवत प्रसन्न ठेवावं लागतं. का ठेवावं लागतं नंतर सांगतो. कुलदैवत असतं.
काहींचे कुलदेव, काहींचे खंडोबा असतात, काहींचे काही बिरोबा असतात, काहींच्या देव्या असतात. त्यांनी त्या लोकांनी वाटून घेतल्यात. त्याच्यातच त्यांचे भांडणं. ते म्हणतात, "नाही, नाही, ह्यो आमचा खंडोबा, ते तुमचा खंडोबा. ह्या आमच्या देव्या आहेत, मर घे वाटून पण कर तिच्या आला." काही का करेना. त्यांनी देव्या वाटून घेतल्यात, खंडोबा वाटून घेतलेत. फक्त वाटीत नाहीत पांडुरंग. त्याच्याही काही लेखकांनी वाटलंच तो. महाड्याचा वेगळा आणि इकडचा वेगळा. काय म्हणतात उकरूनच काढलं, तर काय म्हणतात उभाच केला. काय अवघड आहे त्याच्या. तर ते तुमचं ते त्याला कुलदैवत म्हणतात. ते कुलदैवताचं पण करावं लागतं आणि पितृदैवताचं करावं लागतं. आज प्रमुख पितृदैवताचं करावं लागतं. पितृदैवत काय असतं? तुम्ही तुमचा पितर पाहिला नाही तरी जसा त्या त्याला ब्रह्मांड पुरुषाच्या भगवान सांगतात चातुर्वर्ण्य माया सृष्टम, म्हणजे मुखापासून ब्राह्मण झाले, भोजापासून क्षत्रिय झाले, बिंबीपासून वैश्य झाले, चरणापासून शूद्र झाले. त्या शूद्र आणि वैश्य याचा भेद लोकाला काही कळत नाही. तशी या बरगडीपासून पितृलोक झाला. जसा असतो वैकुंठ लोक, सत्यलोक, भूरलोक, एकूण 14 लोक असतात. तसा एक पितृलोक असतो आणि सगळ्या पितराचा मुख्य पितर ब्रह्मदेव असतो आणि त्या ब्रह्मदेवाच्या मार्फत जशी आपली सिस्टीम असते ना, आता आपण काय म्हणतो त्याला पंतप्रधान, मग राज्य, मग त्याचे मुख्यमंत्री, त्याचे अशी तशी व्यवस्था असते. तशी भगवंताची व्यवस्था आहे. हे इंद्र वगैरे हे सगळी व्यवस्था आहे भगवंताची. तशी एक व्यवस्था असते पितरांची. मेलेला मेलेला जो मनुष्य असतो तर त्याची व्यवस्था करण्याकरता 3 देवता त्याला त्याला तन्मात्रा असं म्हणतात. तर त्या तन्मात्रेच्या मार्फत त्यापर्यंत ते पोहोचल्या जातं. तिथपर्यंत ते पोहोचलं जातं. कसं काय पोहोचलं जातं? ज्या काळात पिंडदान केलं जातं त्या काळामध्ये पिंडदान असतो, प्रसाद असतो, नैवेद्य असतो. तर वर पहा देवता, पितर आणि यक्षादिक हे अदृश्य रूपाने संपूर्ण संचार करत असतात आणि ते तत्वाचं ग्रहण करतात. ते असं तुमचा भात नाही खात. तर जसं आपण फुलाचा वास घेतो, पण फुलातून वास घेतलेला आपल्याला कळत दिसत नाही तो. मग त्यातलं तत्व घेतो. तसं या पिंडातलं असं सगळं तत्व स्वीकारणारे ते पितृदैवत असतं आणि त्या पितृदैवताने ते स्वीकारून नंतर त्याच्यापर्यंत पोहोचण्याची ती व्यवस्था असते. मग तुम्ही म्हणते वामपंथी म्हणतात ते असं बुवा तुमचा पितर कुठे गेला, वर्ष झालं, तुम्ही आता भाताचा पिंड दिला, इथं कावळ्यानेच खाल्ला, इथं पाणी सोडलं, इथं तर गेलं. त्याने एक दृष्टांत सांगितला. तो म्हणला त्याने नदीमध्ये झेरा खाल्ला आणि ते झेरा खांदून ते पाणी उपसून टाकत होता. लोक विचारले काय करतोय? तो म्हणला माझ्या ऊसाला पाणी देतो. ऊस कुठे म्हणले? 4 किलोमीटर. लोक म्हणले गाढव करतो, इथं पाणी टाकतो वाळूतून 4 किलोमीटर ऊसाला कसं काय पोहोचतं? तो म्हणला मग 4 किलोमीटर ऊसाला नाही पोहोचत. मग तुमचा पुढं हजारो किलोमीटर बाप गेलाय तुम्हाला माहित नाही. इथं 2 थेंब पडले आणि त्याच्या तोंडात जातं का मग ते? बरोबर आहे का नाही त्याचं? हा, मग त्याचा दृष्टांत कसा पटकन पटतो आपल्याला. पण पुढचा आहे का तुम्ही? इथून 2 थेंब पडलेलं बापाच्या तोंडात जात नाही. अरे ईश्वर सृष्टीतले कायदे हे मानवी बुद्धीच्या खूप पलीकडे असतात. ईश्वर सृष्टीतले कायदे मानवी बुद्धीच्या कक्षेत येत नाहीत. ते फार दूर असतात ते. त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. गाय सुद्धा घास खाते, बैल सुद्धा घास खातो. गाय सकाळी 2 लिटर दूध देते. बैल दूध देतो का? तुमच्याकडे देत नाही का बैल दूध? नाही देत. जरा विचार करून पहा ना. नाहीत का नाही देत तो? गाय आणि बैल तर एकाच वंशातले आहेत ना. चारा तर सारखाच खाल्ला का नाही? मग गाय दूध देते आणि बैल का दूध देत नाही? बाळाची आई सकाळी बाळाला दूध पाजते. तुम्ही त्याच्या डबल खा दूध आणि चपात्या. तुम्हाला दूध येते का ते? उत्तर द्या ना मग का दूध येत नाही? एकच आहेत ना. अरे बाई आणि माणूस एकाच वंशातले आहेत. गाय आणि बैल एकाच वंशातले आहेत. चारा सारखाच खाल्लाय. अन्न सारखंच खाल्लंय. पुरुषाला दूध येत का? दूध येत नाही. बाईला दूध काय येत? बाईला दूध येत नाही. गाईला काय येतं? काय उत्तर आहे तुमच्याकडे? काय नाही उत्तर. त्याला ईश्वर सृष्टीतला कायदा म्हणतात. ते का होतं तसं ते उगाच बुद्धीचे फवारे उडवण्यात काय मजा नाही. याहून झालं त्याहून झालं. ते नका सांगू काय ते. होत नाही ही गोष्ट खरी. झालं एवढा सगळं जग मोबाईलमध्ये आलं. दुधास थेंब निर्माण करता येतो का? नाही येत. रक्तात थेंब निर्माण करता येतो का? का? का नाही येत? याचाच अर्थ ईश्वर सृष्टीतले कायदे तुमच्या हातात दिलेले नसतात ते. ईश्वर त्याच्या पत्नी सृष्टी चालवित असतो तो. आणि त्यामुळे ते ईश्वराने ही जी गोष्ट सांगितली तशी तुम्हाला तत्व हे काय म्हणतो आपण ते अदृश्य रूपाने
पितर हे आदृश्य रूपाने येतात आणि त्याचं तत्व तिथपर्यंत येऊन पोहोचतात. तो जीव जेथे असतो त्याच्या पुढचा सन्मार्ग मोकळा होण्याकरता मग त्याला तिथं तत्व पोहोचल्या जातं. आजच्या दिवशी केलेलं अन्नदान, आजच्या दिवशी केलेलं ज्ञानदान, भक्ती, ज्ञान काय असेल, भजन, कीर्तन, अन्नदान, वस्त्रदान, त्या दानाचं पुण्य त्याच्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था असते. म्हणून वर्ष श्राद्ध करावं लागतं एक. आणि का करावं लागतं? घरामधली कुटुंबातली आपत्ती येत नसते. प्रथम तुम्हाला सांगितलं, कुलदैवत, ग्रामदैवत आणि पितृदैवत या 3 देवतेचं वर्षाला जो करतो त्याच्याकडे आपत्ती येत नाही. आपत्ती कशी येत असते? इकडे लक्ष द्या. रोगाच्या रूपाने येते, अपमानाच्या रूपाने येते, जळिताच्या रूपाने येते, कोणत्याही रूपाने कुटुंबावर आपत्ती येते. मग ते आपत्ती टाळण्याकरता आपल्याला असं करावं लागतं. मी ब्रह्मचारी असलो तरी माझ्या वडिलाचं वर्ष श्राद्ध मी 30-35 वर्ष झाले, 40 वर्ष होत करतो मी ते. मग ते माझं नाही सांगायचं तुम्हाला, ते घडतं ते सांगतो. मी जिथे राहतो त्या ग्रामदैवत रामेश्वरच्या ठिकाणी नियमाने त्याची पूजा अर्चा ही होते, म्हणजे होतेच. आश्रमात जुन्या काही दिंडी जरी गेली तर टाळ वाजणार नाही असं कधी होणार नाही. नियमाने आरती पूजा ही होते. ग्रामदैवताचं होतं. माझं कुलदैवत पांडुरंग आहे. पांडुरंगाचं तर रोजच होतं ते. ग्रामदैवत होतं, कुलदैवताचं होतं. पितृदैवताचं मी वर्षाला श्राद्ध माझ्या आई वडिलांचं करतो. संन्याशी असलो तरी करतो. त्याचा परिणाम का मला माझं केलं तुम्हाला सांगायचं का? नाही नाही, ते नाही सांगायचं. महाराज 40 वर्ष झालेच ना आपल्या आश्रमाला. चुकून कधी एक विद्यार्थी खर्चटलाय, कधी भांडणं झाली, कधी भानगड झाली, आणि 35 वर्ष झालीत माझ्या दिंडीला. इथले दिंडीतली माणसं असतील माझी बरीच काय आलेले कोणी. चुकून कधी भांडण झालं, कधी चोरी झाली, कधी कितीतरी दिंडीतली माणसं मेलेत, प्रसिद्ध दिंडीतली माणसं मेलेत, सलाईन लावून आणलेत. अपवाद म्हणून राजाराम महाराज होते काही दिवस माझ्या दिंडीत, अपवाद म्हणून सुद्धा अजून दिंडीत कोणाला सलाईन लावून नाही. हे कशाला सांगितलं तुम्हाला? हे माझं नाही सांगायचं. हे जर आपण केलं तर अशा आपत्त्या टाळत्यात. मला फक्त तुम्हाला एवढं सांगून द्यायचं होतं. मी केलं नाही, मला सांगायचं. ते सांगून तुम्हाला काय उपयोग आहे त्याचा? आणि म्हणून कुलदैवत, ग्रामदैवत आणि पितृदैवत आपल्या वर्षाला ते करणं काही पैसा लागत नाही. ते केलं पाहिजे आणि ते करा. आणि त्या निमित्ताने आजच्या या ठिकाणी ते असं म्हणून सांगितलं. आता माझं कीर्तन राहिलं तेवढंच लांब मागं तर राहू द्या. आता ते असो तो भाग. आता आपण आपल्या अभंगाकडे वळूया. विठाल 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 पुनीत केले विष्णुदासी संगे आपुल्या दोषी. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे अशुभ तया पुढे शुभ होण्या ढाके. तुकाराम महाराज म्हणतात पुनीत केले विष्णुदासी. प्रथम तुम्हाला विष्णुदास आणि तो पुनीत करतो. पुनीत करतो म्हणजे काय करतो आणि विष्णुदास कोणला म्हणतात आणि दोषी कसे मुक्त होतात, असे 2-3 मुद्दे थोडक्यात मांडायचे. पहिली गोष्ट विष्णुदास. विष्णुदास याचा अर्थ म्हणजे काय? विष्णुदास म्हणजे विष्णू हो दासा विष्णुदासा, विष्णू मंत्र उपासका विष्णुदास. जो विष्णूचं दास्य करतो त्याला विष्णुदास म्हणतात. बरोबर आहे का नाही? जे विष्णूचं दास करतात त्याला विष्णुदास असं म्हणतात. आणि मग आपण विष्णुदास नाही, आपण काही तमसगिरीत काय? आपण सगळे माणसं बाळकरीच आहेत ना. आपण सगळे महाराजच आहेत, कीर्तनकार आहेत, भजन करतो, वाऱ्या करतो. आपण सगळे विष्णूचे दास आहेत की नाही? आहेत. लाजायला काय, मुडके तर हलवा कमीत कमी. आपण सगळे विष्णूचे दास आहेत. मग आपल्याला भेटलेले दोषी कोण कोण मुक्त झाले त्याचं एकदा मला सांगा एकदा वय आधी. झालेत का? नाही झाले. का दोषीच नाही भेटले? नसले. घरात काही कमीत काय आपल्या? गरीबदारी आपल्याकडे सगळ्याकडे आहेत. मग आपण किती दोषी मुक्त केले? ज्या अर्थी दोष मुक्त होत नाहीत, झाले नाहीत, त्या अर्थी आपण विष्णुदास आहेत का नाही हे आपण आपलं तपासायचं. विष्णुदासाची व्याख्याच वेगळी आहे. तो विष्णू हो दासा विष्णुदासा. विष्णूचे दास ते विष्णुदास नाही. इकडे पहा, जाऊ तिकडे नका पाहू. कीर्तन तशाने कळत नसतं. विष्णू यस्य दासः स विष्णुदासः. समजलं का? हरिदास म्हणजे याचा अर्थ काय?
म्हणजे हरीचे दास हे त्याला काय म्हणतो, हरे हे दास हरिदास, हरीचे दास त्याला हरिदास असं नाही. हरी ही यस्य दास हा, हरी ज्यांचा दास आहे त्याला हरिदास म्हणतात आणि विष्णू ज्यांचा दास आहे त्याला विष्णुदास म्हणतात. विठाल 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 हो, भगवान प्रत्यक्ष ज्यांचा दास झाला आहे त्याला म्हणतात विष्णुदास. समजलं का? हरी ज्यांचा दास झालाय त्याला म्हणतात हरिदास. हे आपल्यासारखे नावाचे भरपूर असतात. आपल्याच्याने काही दोषी मुक्त झालेत असं काही आपल्याला पाहता येत उदाहरण पाहायला मिळत नाही. आणि म्हणून विष्णू यस्य दास हा, विष्णू ज्यांचा दास आहे त्याला म्हणतात विष्णुदास. असे विष्णुदास. मग विष्णुदासाची व्याख्या अशी तुम्हाला शब्दशः सांगली, पण कशाहून ठरवायची ती गोष्ट? कशाहून ठरते? उदाहरण सांगतो मला. औषधाची गोष्ट असते, वैद्याची गोष्ट तुमच्या अनुभवातली, माझ्या अनुभवातली गोष्ट औषध असतं एखादं. मग औषध हे फार मोठं आहे. कशावरून? औषध फार श्रेष्ठ आहे, फार प्रभावी आहे. कशावरून? त्याचा रंग उत्तम आहे म्हणून ठरवायचं का? मग हाताला लय मऊ लागतं म्हणून ठरवायचं का? त्याचं नाव फार सुंदर आहे म्हणून औषध भारी ठरवायचं का? कशाने ठरवायचं औषध? का त्याचा लय सुगंध चांगला आहे म्हणून ठरवायचं का? त्याच्या सुगंधावरून नाही. का खायला गोड लागतं म्हणून ठरवायचं का? नाही. मग दिसायला चांगलं आहे चमचमीत म्हणून ठरवायचं का? नाही. मग काय लय हाताला मऊ सूत लागत आहे म्हणून चांगलं आहे का औषध? औषध चांगलं कशावरून? गुणावरून. एकदम बरोबर उत्तर दिलं. म्हणजे याचा अर्थ त्या औषधाने रोगमुक्ती झाली त्या गुणावरून त्या औषधाचं श्रेष्ठत्व ठरतं. वैद्याचं श्रेष्ठत्व कशावरून? त्या रोगीला रोगमुक्त केलं त्याच्यावरून, त्याच्या डिग्रीवर नाही ठरत. त्याची डिग्री काय आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचा दवाखाना केवढा आहे, त्याचं याव काय आहे, ते नाही ती गोष्ट. त्यांनी रोगमुक्त किती केलीत, रोगमुक्त केल्याहून त्याची उंची ठरते. औषधाहून त्याची उंची ठरते. आपलं काय आहे? रोग निवारण त्या औषधाचं महत्व ठरतं. तसं ज्याच्या जीवनामध्ये दोषी जरी भेटला तरी त्याच्या जीवनात तो मुक्त होतो. मग त्यावरून काय विष्णुदासांचं विष्णुदासत्व सिद्ध होतं. विठाल 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 हो, भगवान ज्यांच्या अंकित राहतो, म्हणजे दोन गोष्टी सांगितल्या. ज्यांच्या संबंधात गेल्यावरती दोषीही मुक्त होऊन जातात आणि ज्यांच्या मागे पुढे देव करतो, ज्यांची देवच सेवा करतो आणि म्हणून असे प्रभावी विष्णुदास. तुम्हाला कितीतरी उदाहरणं सांगता येतील. तुकाराम महाराजांची सेवा केली का नाही? तुकाराम महाराज उंच्या नीचे काय नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोनिया, दासी पुत्र कान. हे सगळा अभंग पहा तुम्ही. सगळ्या अभंगामध्ये भगवान यांच्या घरी जाऊन सेवा करत होता. याला म्हणतात विष्णू. विष्णू काय? विष्णू ज्यांचा दास झालाय त्याला विष्णुदास म्हणतात. है का नाही? भाविकांचे काज अंगे देव करी, न सांगता करी सर्व काम. न सांगता करी, काढी धर्मा घरी उचिष्ट ते, घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची, हुंडे त्या मेहे त्याचे अंगे भरे. भरपूर प्रमाण आहेत. आहे का नाही? चोखामारांचे ढोरे ओढले, सावतामारांचं खुरपलं, चोखवान काय गुरबा काकाचा चिखल तोडवला,
म्हणजे भगवान त्यांचा दास. तुकारामाचं उदाहरण आहे, नामदेव महाराजांचं उदाहरण आहे, एकनाथ महाराजांचं उदाहरण आहे. अनेक प्रकारची उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि म्हणून भगवानच ज्यांचा दास आहे, नुसता दास नाही महाराज, प्रमाण त्यांच्या बोला. हा प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचा अंकेला. न पुसता जाता नयन, खाली बैसता ही भी. प्रमाण म्हणल्यावरतीच माझ्या डोळ्यात पाणी येतं. काय ताकद ही महाराज, काय सामर्थ्य या लोकांचं, काय सामर्थ्य. म्हणजे ज्यांच्या पुढे जाऊन भगवंतानी थरथर कापावं. खाली बसायचं असलं तर त्यांना विचारावं, आणि उठायचं असलं तरी त्यांना विचारावं, आणि जायचं असलं तरी त्यांना विचारावं. काय सामर्थ्य असेल महाराज. न जाता काय न विचारता न भे. काय प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचा अंकेला. न पुसता जाता नाही, विचारल्याशिवाय जायचं काम न पुसता जाता नाही. आणि खाली बैसताही भी, खाली बैसाय सुद्धा भीती वाटते. केवढं सामर्थ्य होतं महाराज. आणि म्हणून देव ज्यांचा कुत्र्यासारखा मागे पुढे करीत होता, देव असा हात, खालच्या हरिपाठाच्या सांगत, देव असा हात सोखा झाला, भगवान त्यांच्या मागे पुढे पळत होता असा. म्हणजे एवढं सामर्थ्य ज्यांचा असतं त्याला विष्णुदास असं म्हणतात. त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन काय काय करावं महाराज, संतांच्या सामर्थ्याचं. असं आहे, आपण आपण देव करीत फिरतो, हे मंदिर ते मंदिर, मग इकडे ह्यो महादेव तो महादेव, सगळे तीर्थ क्षेत्र देव मंदिर काय शिल्लक नाही ठेवलं आपण. काय सापडलं का नाही मला माहित नाही, पण आपलं फिरायचं काम चालू आहे. आता कुठं गठुडं बांधून ठेवलं देवाचं. आपला उलटा प्रकारे आपण नंबर लावतो 3-3 दिवस देव देव धरून आणायला. आणि संत महात्मे त्यांच्या माग कोणाच्या चिखलात, तर कोणाच्या मळ्यात, कोणाचे ढोर उडीतोय, तर कोणाचे डोंगर शोधितोय, शबरीच्या पुढं काट्या कुपट्यात जातोय. एवढा उलटा कार्यक्रम हो आपला. नेमकं आपलं कुठं चुकत आहे ज्यान त्यांनी ठरवायचं आता ते. आणि म्हणून सगळ्यांचं, तुकारामाचे पित्र कसे जीव घातले, नामदेवांचं सगळं माऊंदन नामदेवांचं कसं भगवंतानी केलं, नको गोष्टी सांगायला वेळ घालायला, मला वेळ नाही एवढा. तर तो आसोभाग असे ते विष्णुदास असतात. आणि म्हणून विष्णुदास आहेत. त्यांचे दोन दृष्टीने, एक तर दोषी समोर आल्यावरती दोष मुक्त होतो, आणि भगवान ज्यांचा दास होतो त्याला विष्णुदास असं म्हणतात. विठाल विठाल पुनीत केले विष्णुदासे. पुनीत केले का पुण्यवान केले, हा मोठा प्रश्न आहे. पुण्यवान नाही केले. पुण्यवान कोण करतो? तीर्थ तुम्हाला पुण्यवान करतं, जप तप तुम्हाला पुण्यवान करतं, यज्ञ यागादिक तुम्हाला पुण्यवान करतं, व्रतवैकल्य तुम्हाला पुण्यवान करतं. ज्याला दोष हरकत्व असतं ते तुम्हाला पुण्यवान करू शकतं. पुण्यवान आणि पुनीत यातला फार जमीन आकाश एवढा फरक आहे. पुण्यवान कोणी असतो? पुण्यवान असतो म्हणजे तो पवित्र असतो असं नाही. इंद्र पुण्यवान होता की नाही? पुण्यवान होता. आणि पुण्यवान जर नसत त्याला ते स्वर्गात कस काय गेला असता? भगवान वर्णन करतात, ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्यमर्त्य लोकम विशंती एवं त्रय धर्म प्रपन्ना गता गतं काम कामा लभन्ते. मग तया पुण्याची पावटी सरी. पुण्य होतच की नाही? मग त्या पुण्याची पुण्य होतच ना, मग त्या पुण्याची पावटी सरेन, मग सविचंद्रपणाची उठी उतरी येऊ लागती माघारी मृत्यू लोका. तोगा म्हणे जाती अधोगती, पुण्यक्षय अधोगती. म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, अधोगती पुण्यक्षय.
पुण्यवान जरूर आहे, पण इंद्र पवित्र नाही. पुण्य हे पापासकट राहतं. पुण्य हे विकारासकट राहतं. पुण्य हे दोषासकट राहतं. हे श्रीमंत लोक असतात, राजे लोक असतात, इंद्रासारखे असतात, त्यांच्याकडे पुण्य असतं, त्याच्याशिवाय संपत्ती येत नाही. त्याच्याकरता सकाम पुण्य असावंच लागतं. त्याच्याकरता ती सामुग्री असावी लागते. पण मग एवढी श्रीमंती आहे, त्याच्याकडे पुण्य आहे, मग त्याच्याकडे विकार नाही, अशी गोष्ट होते का? मग त्याच्याकडे दोषच नाही, अशी गोष्ट होते का? नाही. पुण्य हे पापासकट पुण्य राहतं, दोषासकट पुण्य राहतं, विकारासकट पुण्य राहतं. असे उदाहरण तुम्हाला 100 सांगेल मी. परंतु पवित्र गोष्ट अशी आहे, ती तशी नसते. पवित्र गोष्टच वेगळी असते. पवित्र वेगळी आणि पवित्र वेगळं, शुद्ध वेगळं, निर्मळ वेगळं आणि काय म्हणतो पुण्यवान वेगळं. हे सगळं वेगळं असतं. पवित्र वेगळं आणि शुद्ध वेगळं, निर्मळ वेगळं आणि काय पुनीत वेगळं. हे शब्द वेगवेगळे अर्थ सांगत असतात आणि म्हणून पवित्र आणि पुण्यवान असला तरी तो पवित्र असतो अशातला भाग नाही. पुण्यवान कोणी असू शकतो. थोडं कमी जास्त पुण्य हे काय तर त्याला म्हणतो एक शुद्ध प्रकारचा एक छोटासा धर्म आहे पुण्य. पण पवित्र हे फार मोठी गोष्ट असते. तर पवित्र म्हणजे कोण असतात? तुकाराम महाराज म्हणतात की ते पवित्र सोहळे तिचं एक भूमंडळी, एक भूमंडळी, एक भूमंडळी. पवित्र सोहळे तीच एक भूमंडळी. असे जे संत महात्मे असतात ते पुनीत केले विष्णुदासी. पुनीत केले म्हणजे पवित्र केले. पवित्र केले म्हणजे सदोष संपूर्ण दोषाची निवृत्ती करणं, त्याला म्हणतात पवित्र करणं. पवित्र असा असतो. पोता त्रायती पवित्रम. सर्व दोषातून निवृत्त होऊन त्याला म्हणतात पवित्र. असं आहे. न देखीचे तोंड विटाळाचे, काय रे पाठीमाग म्हणजे ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखे तोंड विटाळाचे, याला म्हणतात पवित्र. म्हणजे थोडक्यात जेथे अज्ञानाचा लेश नाही, दोषाचा लेश नाही, असं जे तत्वज्ञान ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतात, भगवत प्राप्ती ज्याला म्हणतात, अशी अवस्था असते त्याला म्हणतात पुनीत. आणि असे विष्णुदासांचं सामर्थ्य आहे. महाराज म्हणतात पुनीत केले विष्णुदासी. पुनीत केले म्हणजे पूर्ण दोषमुक्त केले. त्याला म्हणतात पापासकट पाप मल विक्षेप संपूर्ण दोष निवृत्त करून त्याला मुक्त करणं, हे संतांचं सामर्थ्य आहे. कशावरून? कोणती प्रक्रिया राबवली? प्रक्रिया काय नाही, त्याला वस्तू सामर्थ्य शक्ती असं म्हणतात. मग संतांनी पुनीत केले का झाले? थंडी सुटली आता लय. मग थंडी सुटल्यानंतर जरा थोडासा जाळ केला का मग त्याला खाली विस्तू पडतो. त्याला काय म्हणतात? आपल्याकडे हार म्हणतात. लय ढळढस करतो हार. मग त्या जवळ जाऊन बसल्यानंतर तो तुम्हाला शेक लागतो, आपोआप लागतो का तो जाळ काही तुम्हाला काही प्रक्रिया करतो? ते सामर्थ्य तसं आहे, ते आपोआप शेक लागतो तो. संतांचं सामर्थ्य असं आहे, काही प्रक्रिया करून नाही, काही प्रक्रिया करून नाही. परीस त्या लोखंडाच्या जवळ गेल्याच नंतर संबंध होताना त्या परीसाने त्याला काय केलं असं नाही. ते त्याला संतांचा महिमा म्हणतात. काय महिमा आहे तो? परीस लोखंडाचं सोनं करतो. मग महिमा परीसाचा असतो. पण महिमा काय असतो? तो ज्याच्या ज्ञाना वाचून, क्रिये वाचून आणि भावना वाचून ज्याला बदल करते तो त्याला महिमा म्हणतात.
विठाल 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 विठाल. अग्नीजवळ तुम्ही जाऊन बसल्याच्या नंतर तुम्हाला अग्नी पोळतो ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. मग तिथं काय भावनेचा प्रश्न आहे का हो? तुमची भावना असो नाही तर नसो, तुम्ही जिभेवर ठेवून पहा काय करतोय तो. गुदगुल्या करीन काय तो अग्नी? काय करील? प्रयोग करून पहा. चटका असतो. तुम्ही म्हणले ना, नाही मला पोळलाच नाही पाहिजे. तुमची भावना असो नाही तर नसो. भावनेचा काय उपयोग? नाही. तुम्हाला ज्ञान पाहिजे असं आहे का? त्याचं ज्ञानच असलं पाहिजे ना, असं काय नाही. ज्ञान वाचूनही तो चटका देऊ शकतो. म्हणजे भावने वाचून चटका देतो, ज्ञाना वाचून चटका देतं आणि क्रिये वाचून. तुम्ही काही क्रिया नका करू. तुम्हाला मग विस्तू घेतला आणि त्याला जिभेवर ठेवला एवढी ती ती क्रिया तुझी ठेवायची झाली. पण चटका देण्यातली काय क्रिया आहे? चटका देण्यात क्रिया संभवते का? नाही संभवत. तसं आहे तुम्हाला. परी ज्या काळात लोखंडाचं सोनं करतो, त्या काळामध्ये तिथं भावनेचा उपयोग होत नाही. तिथं क्रियेचा उपयोग होत नाही आणि तिथं ज्ञानाचाही उपयोग होत नाही. लहान मुलाने जरी परीस उचलून लोखंडावर टाकला अज्ञानात, त्याला काही ज्ञान नाही त्याचं, तरी त्या परिसाचं लोखंडाचं काय होणार आहे? सोनं होणार आहे. आणि तुमच्यासारखे म्हणले आपली इच्छाच नाही आहे लोखंडाने सोनं व्हावं. माझी काही इच्छा नाही आणि झालंच नाही पाहिजे. आपल्या शत्रूचं लोखंड आहे आणि म्हणून तुम्ही तेवढं दुर्बुद्धीने जरी लावलं तर होईल का नाही सोनं? होईल. म्हणजे भावने वाचून झालंय का नाही? ज्ञाना वाचून झालंय का नाही? तसं क्रिये वाचून पण होतं. तुम्ही त्या परीस लावला लोखंडाला. आता लोखंडाला परीस लावल्याच्या नंतर तुम्ही त्याला हे परीस टेकवण्याची क्रिया केली. पण त्या संबंधाने लोखंडाचं लोहत्व जाऊन सुवर्ण तो प्राप्त झालं. त्यात तुम्ही काय क्रिया केली? त्यात काही क्रिया नाही ना. म्हणजे याला महिमा म्हणतात. महिमा तो सिद्ध होतो क्रिये वाचून, भावना वाचून, ज्ञानी वाचून ज्याचा बदल होतो त्याला महिमा म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, "अभुल्या महिमाने धातू परिसे केले सोने." अपुल्या महिमाने धातू परिचय केले सोनी. म्हणून संतांच्या संबंधित दोषी गेला आणि मग संतांनी त्यांना त्यांचे दोष निवृत्त करून त्यांना मुक्त केलं, निर्दोष केलं. छे 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 छे, बिघडला कार्यक्रम. तो कार्यक्रम बिघडून गेला, मग त्याचा अर्थ नाही होतो. हरीने माझे हरिले चित्त आणि भारवित्त विसरले, असे सांगते सगळे गेले. हरीने त्यांचं गवळून चित्त हरून घेतलं. त्याचं काय बंद पडलं होतं का हरून घ्यायला? त्याला काय भूक लागली का? त्याला बंद पडलं. त्याला 16,108 आहेत. ह्या काय आला टरपाल्या गवळा करीन तू. ह्या चपट्या नाकाच्या वाजून त्याचं काय बंद पडलंय ते? हा प्रकार काय आहे? अरे हरीने चित्त हरली. हरी कधी करता होतच नसतो. त्याच्या रूपाचं सामर्थ्य इतकं, त्याच्या रूपाचं सामर्थ्य इतकं बलवान आहे. त्याच्या नामाचं सामर्थ्य इतकं बलवान आहे. त्याच्या लीलेचं सामर्थ्य इतकं बलवान आहे. ते सहज त्या प्रभावाने ती क्रिया घडते. त्या प्रभावाने आता एक मोठा काळा नाग जर नाग इकून जर आला, असं मधून जर गेला ऐटीत कीर्तनातून, तुम्ही कोण कोण काय काय करता? नाही हसू नका, मी मनातून विचारतो चांगल्या भावनेने. तुम्हाला काय काय करता कोण? मला नाही वाटत कोणी मंडपात राहील म्हणून. का? तिने तुम्हाला काही केलंय का? बरं तुम्हाला काही बोललाय का तू? एखाद 2 शिव्या दिल्यात का? काही शिव्या काय बरं तुमच्याकडे पाहिलंय का त्यांनी? काही पाहत नाही, काय नाही. तो वाघ जरी तुम्ही एखादा बिबट्या जर घुसला ना, तो माणसाला भिकच घालीत नाही. त्याच्या तोंडावर बॅटरी लावा, गाडी चमका, काही करा महाराज. तो लगेच वळून नाही पाहत. आपल्या महिमाने. असं आपल्या महिमेत चालतो गडी तो. मी पाहिलं 2-3 वेळा त्याच्याकडे. अजिबात वळून नाही पाहत. कारण वेग पण वाढवित नाही, तो भीत पण नाही. आपल्या महिमेने जातो.
अरे तू मग त्याच्या बेन चालला पण पारी ते शुक्लांबरचे पितांबर होते त्याचं करत काय तू शुक्लांबरचे पितांबर इथून जर नाक घुसला अहो त्या मोबाईल मध्ये जर भयंकर मोठा आला आणि ते उघडतो त्याला बोट लावायची भीती वाटते महाराज. ते असं पुढे सरकायचं ते काय चावत आहे का ते. त्याचा महिमा त्याला वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणतात. ती वस्तू सामर्थ्य शक्तीच आपल्यात बदल घडवते त्यालाच महिमा म्हणतात. ती वस्तू सामर्थ्य शक्ती. इथं काळा जर नाग झाला तर त्याला सगळ्याच्या अंगावर सर्व काटा येईल. तो काही म्हटलं नाही तरी त्याचं नुसतं दर्शन त्याचा बदल होणं. व्याघ्र नुसतं दर्शन तर त्याचा बदल होणं. तसं भगवंताचं रूप त्याच्या रूपाचं सामर्थ्य अरे त्या कालियाच्या डोहात गेला त्या काळात त्या 101 नागिनी त्याच्या एवढ्या जर त्या नागिनी त्याला पाहिल्या होती भुलून तटस्थ झाल्या होत्या त्याच्या रूपाचा महिमा तो. पाहिला आनंदाचा नंदनी पाहिला आनंदाचा नंदनी पाहिला आनंदाचा नंदनी पाहिला आनंदाचा नंदनी रे माया रे माया पाहिला तुम्हाला विचारून घ्यायचे का आडवं घालायचे मार्गाला. आडवं टंगडं घालायचं म्हातारपणी काय रे असं करतो. त्याचं म्हणणं आहे पाहिला नंदा तिने धीर्य म्हण त्यांनी वेडलं का नाही अरे तिथं पण त्याचा अर्थ तोच आहे. त्याने नाही वेधलं त्याचे त्याचे त्याचं नाम धाम गुला दिला किला काय क्रिया हे त्यात सामर्थ्य असं ते वेधून घेतं ते असं आणि त्याला जर करता केलं तर अपसिद्धांत होतो. भगवान कशाचा करता होत नाही. भगवान कशाचा करता होत नाही आणि मग अपसिद्धांत होईल ना ती गोष्ट. आणि म्हणून संतांचं महात्म्य असं आहे त्याच्या समोर गेले होते सूर्याचा उदय झाला. सूर्याशी अंधारू काही झाला होता गोचर. सूर्याच्या समोर गेला ना अंधकार राहिला अशी कशी काय गोष्ट शक्य होते. अशी गोष्ट शक्यच होणार नाही. आणि मग तसं तुम्ही संत महात्म्यांच्या पुढे गेल्यात नंतर त्या दोषाचा दोष राहील तर ते संत कसले आले. ते संत कसले आले बरोबर आहे का नाही. अरे त्या विष्णुदास कसले आले ते नाही अशी गोष्ट होणारच नाही. त्यांच्या पुढे महान दोषी तुम्ही नारदाच्या पुढे दोषी गेला तो वालीची गोष्ट आपण पाहतो. सांगितलं मी तुम्हाला पुढे एखादं उदाहरण. म्हणजे महान दोषी जर त्याच्या पुढे जर गेले तर ते शिल्लकच राहत नाही दोष. आणि म्हणून त्याला म्हणतात पुनीत केले विष्णुदासी. पुनीत केले विष्णुदासी संगे आपोलिया दोषी. आपोलिया दोषी संगे आपोलिया दोषी. विष्णुदासी संगे आपोलिया दोषी. पुनीत केले विष्णुदासी संग्या पुलिया दोषी. कोणते दोष जे दोष तुम्हाला मोजीत बसत नाही. दोषाला अंत नसतो. प्रमुख 3 दोष असले तरी दोषाला अंत नसतो. एवढे कोणताही दोष असेल मी पटकन आपल्याला उदाहरण सांगेल. ज्ञानेश्वर महाराजांनी एकदा प्रसंग आला होता. तीर्थयात्रा करत होते. तीर्थयात्रा करून चाकणला मुक्कामी आले होते. आणि चाकणला मुक्कामी आल्यानंतर तिथं मोहन राय असे एक मोठे पूर्वीच्या काळात छोटे छोटे संस्थान असायचे. राजे छोटे असे त्यांच्याकडे मुक्कामी गेले होते. तर त्या काळात त्या मोहन रायाने फार मोठी आदरातिथ्य केलं. त्यांना विनंती केली महाराज माझी मुलगी सीताबाई आणि ती एका मोठ्या संस्थाने काही तर राजे म्हणले तर चालेल. आणि तो फार महादोषी फार दुष्ट आहे. माझी मुलगी फार भावनिक आहे. तिची फार इच्छा आहे तुम्ही माझ्या त्यांच्या घरी जावा असं. पण आता काय करू मुलगी लांब आहे म्हटली. पुढे आहे म्हणली मुलगी कराडला आहे. आणि मग त्यांनी खूप विनंती करून ज्ञानेश्वर महाराजांना त्या सगळ्या संतांना विनंती केली. माऊलीने त्यांना कबूल केलं. ठीक आहे जाईल म्हटली मी तुमच्या मुलीकडे. आणि मग गेले. तर तो रामदेव राय म्हणून नावाचा राजा होता आणि त्या मोहनरायाच्या मुलीचं नाव सीताबाई होती. सीतादेवी. ती सीतादेवी खूप अति भावनिक होती.
आणि तो रामदेव राय भयंकर दुष्ट होता, अत्यंत पापिष्ट, औरंगजेबच म्हणा तुम्ही, असा इतका दुष्ट होता. मग ज्ञानेश्वर महाराज ते सगळे संत गेले. मला वाटतं कृष्णमाईचं नदी, कृष्णमाई नदी, कृष्णमाईच्या काठीवरती फार मोठा तंबू दिला. सप्ताह सुरू झाला, अनेक लोक यायला लागली. सगळा खेळ कशा करता, त्या रामदेवरायाला तिथं आणण्याकरता किंवा त्याला नीट दुरुस्त करणे, त्याचे दोष घालवण्याकरता. पण तो इतका पापी होता का त्या पाप त्याच्यावर बसण्याकरता जागाच नव्हती, इतका पापी होता तो. असा पापी तो. आणि अशी गोष्ट घडते बऱ्याच वेळा. खूप बिचारी सात्विक असते, धार्मिक असते, माळकरी असते, आई वडिला संस्कार असतात, पण बाप आई किंवा मामा चुलता असे फॅडी असतात, मूर्ख. संपत्तीच पाहतील, ते शिक्षणच पाहतील, त्याचा गोरा रंगच पाहतील. नसलेली गाय कसबाच्या दावून नेऊन बांधते. कोणाच्या डोक्यात काय फॅड असतं, ते असे काही मूर्ख पाहायचे नाही. त्याला माळकरी मुलगा पाहिजे, एखादा महाराज पाहिजे, काही उपाशी मरून द्यायचं नाही, पण मरेपर्यंत दारू प्यायचं नाही, माझ्या पोळीला 5 बोटं लावायचं नाही, असं नाही कधी पाहायचं. विदर्भात शोधू शोधू महाराजाला पुरी देतात, आणि आपल्याकडे शोधू शोधू महाराज पाहिलं का दार बंद करतात. आय हे आलं दरिद्रीच्या आयला कपाळ, कारण त्या कपाळाचं काय उलटा प्रकार आहे, काय अवघडच गोष्ट आहे. तर थोडी जाहिरात केली बरी पडली. तुम्ही म्हणतात तुम्हाला लग्न करायचं, मला नाही करायचं. तर ते असं काय सांगत होतं रे? हा पहा, ते हे सांगत होतो. आजकाल तसं व्हायला लागले ते असं. ते आजकाल तसं व्हायला लागलं, पण ते असं आहे. पण तरी तुम्हाला सांगतोय, ते माझ्या भाषेची मुलगी, ते काय ते मेडिकलचं काहीतरी झाले ते, आणि तिचं लग्न, तिला एक मोठा तो झालं, सगळं काय झालं. त्या मुलीने सगळं सरळ सांगितलं मला, पुणे भानगडन ते काय नाही, मला काय नाही करायचं. अजून मोबाईल पण नाही घेतला तिने. तुम्हाला माहिती आहे, आमच्या कडे महाराजला माहिती आहे, तिडके महाराजला माहिती. तिडके महाराज पाहुणे आहेत बरं का. त्यांची मुलगी मला सोनी आता. त्याच्यामुळे ते तसे काय कीर्तन आले ते. अहो महाराज लोक लय बनील असतात. हा, कोणाच्या कीर्तनाला गेले ना, त्यांना ते कमीपणा वाटतो. आता हे विद्यार्थी म्हणून आलेत हे, आणि हे आता व्ययी झालीत म्हणून त्यांना यावं लागलं. बरं, दुसरी गोष्ट, माझ्या कीर्तनाचं म्हणजे धोपाट्याच खायचे, नसलेले फटकन 2 शिव्या द्यायचे, घेणे एरी उद्योग आणि बेस खाणे. पण जाऊ दे, विनोद केला तसं तुम्ही काय वाईट म्हणू नका. आता तुम्ही वाईट म्हणून तरी काय करता, माझ्या घरात मुलगी गेली, तुम्ही तरी काय करता नका. विठाल विठाल हा महाराज त्या मुलीने चक्क नाकारलं. मला नाही पाहिजे, मला नको, काय नको, साधा इंजिनियर आहे, 5 एकर जमीन आहे, मला सिंपल, मला पाहिजे. ती माळकरी, अतिशय सिंपल मुलगी, ती नाही स्वीकारलं तिनं. ती याचा अर्थ काय, मुलीं काय हे मुलगा चांगला सात्विक घराणा शोधून देतात. पण त्या मोहनरायचा पत्ता जरा थोडा चुकला, आणि त्यांनी चांगली उत्तम प्रकारची काम धेनू गाय त्या कसबाच्या दावणीला बांधली. बिघडला तो खेळ तिथं. ज्ञानेश्वर महाराजची दिंडी गेली, मोठा सप्ताह सुरू झाला. सगळं गाव झालं, कराड गाव मोठं गाव आहे, तालुक्याचं गाव आहे. आणि मग ते सगळे लोक जायचे. सीताबाईचा जीव तुळतुळ तुटायचा की आपल्या पतीने एकदा तरी तिथं जावं. भयंकर गोष्ट आहे, तुम्हाला ऐकायला पटणार नाही की भयंकर कहाणी ती. महिलांच्या डोळ्यातून पाणी नाही, तुम्हाला विचारतो मी. इतकी भयंकर कहाणी. ती बाई नुसती मरायची ठाकली, काय करू, याला कस तरी तिथे न्यायचंय. तो काही जायला तयार नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना विनंती करत, आपल्याला इतकी बाई माणसाला कोण जवळ जाऊन देईल. तरी तिने कशी तरी विनंती केली. आता ते एवढ्या याच्यातून कोण गरीबाला ते करतात, काय मोठी अवघड गोष्ट. भयंकर निर्णय घेतला महाराज तिनं. ते राजे होते, एकुलते एक मुलगा होता, राजबिंडा, ताना मुलगा, 2.5-3 वर्षाचा मुलगा. तिने त्या मुलाला हिरकणी पाजली, आणि आपल्या मुलाला पाजली, मारला, मुलगा शिवच मारला. एकुलते एक मुलगा, कुलदीपाचा, म्हणजे कुलदीप आहे तो. आता आता पुढे काय करायचं, कशा करता केले, फक्त संत इथं यावेत आणि याला याचा उद्धार करावा. बापाचा निरोप आला होता. ज्ञानेश्वर महाराजांची गोष्ट काय महाराज. आणि मग सगळं काय झालं, ह्या खडकाला कुठं पाना फुटतोय महाराज, याच्यावर कुठं काय परिणाम होतोय. आणि मग त्यानं शेवटी हात जोडले, तुमचा मुलगा जिवंत होईल मला खात्री, फक्त तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना त्यांना घेऊन या इथं. अगं ते काय, ते असं कुठं असतंय का, मग त्यांची ती असते पोपटपंची, असं कुठं जगात घडतं का, दगड कुठं पाणीवर तगड तरतेत का, रेडा कुठं बोलत असतो, ते झाले ते सुरू.
असं कुठं होतं. पण शेवटचा प्रयोग करायला काय हरकत आहे? आलेत ना संत. जेवढं तुम्ही प्रयोग तर करा. आता माणूस आडली गाय काठी खाय काहीही करतो माणूस. आता ते तिथं काय आता तुम्हाला सांगतो ते माझं मागं ते नाही नाही सांगत तुम्हाला जाऊ द्या. ते जरा विचित्र आहे थोडंसं ते. पण ते एखादा रोग-बिग झाला का कोणते माणसारखे माणसं देवलाशी पुढे बसत आहेत. आता सगळं करून थकलो बिचारी येणी पोट राहिलं तर राहू दे. काय कर तुला काय करायचं. होतं माणूस तसं. त्याला वाटलं बरं जाऊ दे आता काय मूल जर आपलं मूल गेलंय आता मुलाला तर कोण नाकारणार नाही. घ्यायला बिचार त्या संताकडे आता राजाच आला म्हणलं तर झालं काय, "काय नाही तुम्ही माझ्या घरी यावं माझी फार अपेक्षा आहे." बायकोनं सांगितलं होतं, "मूल मेलं सांगू नका फक्त घरी आणा." आणि झालं. आणि झालं आले घरी आली पूजा-बिजा केली. मग आता जेवण-बिवण अमकं-तमकं. "पाहुणे तुम्हाला एक मुलगा आहे ना?" म्हणे. "हां, आहे म्हणे मुलगा." पण मग म्हणजे महाराज मी तुम्ही घरी यावं म्हणून त्याला हिरकणी पाजली आणि त्याला मारलं म्हणे. तिनं चक्क ज्ञानेश्वर महाराजांना घेऊ नको म्हणजे ठीक आहे. माऊलींनी त्या मुलाला जिवंत केलं आणि तो दुष्ट भेटला महाराज त्या नुसता त्या माऊली जानवराचं दर्शन घेतल्याबरोबर पूर्ण दोष गेले. पूर्ण दोष गेले आणि एकदम महाराज पुनीत का पुनीत झाला का त्याला भगवत प्राप्तीसारखी प्राप्ती झाली असे म्हणून तुकाराम महाराज पुनीत केले विष्णुदासी संगे आपोलिया दोषी आपोलिया दोषी संगे आपोलिया दोषी पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी कोण पुनीत केले विष्णुदासी संग्या पोलिया दोषे निळा म्हणे ती प्रेत उठविली आणि काय हा? हो वधी उपजवली स्त्रिया बाळे म्हणजे असे प्रेत जिवंत स्त्रियेचा तो केला पुरुष उभा ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत दुसरं पण मोठं एक प्रमाण तुळशीदासाच्या समोर एक असं उदाहरण आहे म्हणजे याला म्हणतात पुनीत संगे आपोलिया दोषी तुलसीदास फार श्रीमंत संत होते नंतर श्रीमंत झाले त्यांना भगवान प्रसन्न झाले फार मोठा इतिहास आहे त्यांचा सोन्याचे ताट होते त्यांच्या आश्रमात जेवायला सोन्याचे ताट मग तांबे कसे काय असतील फार मोठा आश्रम ब्राह्मणाच्या पंक्ती होत्या अन्नदान मोठं चाललं होतं आता काय सांगावं आता त्या सोन्याचे ताट आमसारखी जरी एखादी वाटी घेतली सोन्याची तर लोक आम्हाला नाही जगून द्यायचे भाऊ लय अवघड लोकांचं आणि सगळ्या महाराजापेक्षा आमचं तर एवढं मरायची वेळ आली काय सांगू आता तुम्हाला माहिती आहे तुम्हाला दोघाला माहिती आहे महाराजांनी खाली पाहून चाललं का छायला महाराजांपासून खालीच पाहतो काहीतरी झालंय काय इकडं पाहतो महाराज इकडं कोण पाहतो कडे इकडं पाहतो इकडं कोण पाहतो आता खाली पाहून चाललं तर काहीतरी इकडं पाहिजे इकडं पाहतो तिकडं का पाहतो खाली का पाहतो मग आता वर पाहून चालू लोकांची अशी भानगड असते ती असं तुळशीचं श्रीमंती होती फार ब्राह्मण भोजन बसलो थोडक्यात ब्राह्मण पंगत बसली होती भोजन बसलो भोजनाची पंगत होती मोठं पक्वान्न उत्तम प्रकारचं केलं होतं मंत्रघोष चाललेला होता आणि ते वदनी केवळ घेणार घेऊन ते ओम ब्रह्म प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा झालं तेवढे दार्थामध्ये एक ब्रह्म हत्यारी म्हणून सांगून मोठ्याने आरला महाराज फार भूक लागली माझे कंठात प्राण मला काही करा मला खायला द्या काहीतरी अरे ये म्हणले जय श्रीराम म्हटलं जय श्रीराम म्हटलं की तुळशी त्याला अशी मिठी मारली मिठी मारली तर जय श्रीराम म्हटलं तोंडाने श्रीराम म्हणला आणि याला मिठी मारली बसा बसा म्हणते बसा आता संत दयाळूच असतात ते आता बसवलं खाली खाली बसले काय मास इतकी उचापाती असतात ना तर खाल्लं बसलं खावा कधी आता ती पंगत होती ब्राह्मणाची आता त्या काळात
तो काल वेगळा असतो. ते भलत्या काळाला भलतं जोडून लोकं त्याच्यावर शिंतोडी उडवत होतात. अरे तो काल वेगळा, तो प्रसंग वेगळा, आजचा काल वेगळा, आजची गोष्ट वेगळी. ते तेवढ्यानी मोठ्याने असं पाणी फेडलं, "ओम प्राणायाम" म्हणलं, "हो, पण म्हणला मी ब्रह्महत्यारी हो, मी फार पापी." आता ब्राह्मणाला तेवढंच पाहिजे होतं. "अरेरेरे!" म्हणलं, "या पाप्याच्या पंक्तीला बसायचं." सगळे उठून उभे राहिले. आता केवढी पंचायत झाली. काय करू तुलसीदासाने? आता याला पात्रावर बसवलं. ह्यो काय असा अनमान करतो. त्याने लाभरे बरकता सुरू केली. ते लाभ बरकता सुरू केली त्यांनी. ब्राह्मण उभे राहिले. त्याचे काय घेणं आहे त्याला? भूक लागली त्याने आणलं. बरं बॉम्ब टाकून दिला. मी ब्रह्महत्यारी म्हणला, पण काही करा तुमच्यात मला पवित्र अरे तू ब्रह्महत्यारी पण इकडं सगळा बाम फुटला ना. सगळे ब्राह्मण उभे राहिले. आम्ही नाही जेवणार म्हणते. अरे अशा पाप्याच्या पंक्तीला नाही म्हणले. 6वा भाग लागतो म्हणले त्याच्या पंक्तीला जेवायला. आम्ही नाही जेवणार म्हणले. आता काय पंचायत झाली. तुझ्या खूप पाया पडायचे. अरे भल्या माणूस तू जय सियाराम म्हणला. भगवंताचं नाम घेतलं कुठं पाप राहतं का? शिवाय मी त्याला मिठी मारली. नाही, नाही म्हणली. त्याचे दोष गेले कशावरून? आता काही विद्वान अतिविद्वान असतात. आता तुळशीदास म्हणले तुमच्या पुढे काय परीक्षा देऊ? काय नाही म्हणले, समोर महादेवाचं मंदिर आहे म्हणले, त्या दगडाच्या नंदीला चारा टाका म्हणले आणि त्याने जर चारा खाल्ला तर समजू आम्ही हिने दोष गेले, याचे दोष गेले म्हणून. आता हे काय साधी याला धर्मसंकट म्हणतात. ते पात्र वाढलेले तसे आहेत. आता तुमची जी इच्छा असेल, भूदेवांची इच्छा असेल तर मी भगवान भगवान महादेवाला विनंती करतो. हा ते गेले. आता असं काय म्हटल्यावरती आता इथं काय पत्रिका छापावं लागतात होय. राम, 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 राम असं तुझं उलथेन पालथेन सगळे सोहळे ओहळे घेऊन सगळे तिथं. तुलसीदासाने एवढं पात्र भरून नैवेद्य भरला, नंदीच्या पुढे ठेवला, एक पेंढी आणली, ठेवली त्याच्या पुढे आणि भगवंताला विनंती केली, देवा, महादेवा, हे भगवान शिवशंकरा, आता ही माझी लाच तुझ्या हातात. एवढी बिनमुख गेली आता ती सुकृताची संपत्ती कसा प्रसंग येईल माझ्यावरती आणि हे ब्रह्महत्यारी जीव घातला म्हणून माझी तुझीच बदनामी होईल. पण महादेवा माझ्यावर एवढी कृपा कर, हे बघ तुला काय करायचं ते. आता भगवान संतांचं सामर्थ्य, मला हेच सांगायचं संतांचं सामर्थ्य. सामर्थ्य असं महाराज ते नंदी उठला, तीन चार वेळा नाही खाल्ला. तो नंदीचे तो महादेवाचा नंदी. जेव्हा डरकी टाकली माती उकरली घोर केल्यानंतर जेव्हा बामण उलटीची पालती सोळ यात बामण बाहेर. उलटीची पालती सगळं नैवेद्य पात्र सगळं खाऊन टाकलं आणि पिंडी खाऊन टाकली. आणि मग पाहता काय विचारता कोणला न सांगता आपल्या आपल्या पात्र बसून कणाकण खायला सुरुवात केली. मग कशाला सांगितलंय तुम्हाला? तात्पर्य तो ब्रह्महत्यारी होता. तो जय श्री राम बोलला त्या नामाचं सामर्थ्य म्हणा की तुळशीच्या समोर आलं सामर्थ्य म्हणा. एवढा पवित्र त्याच्या पावित्र्यामुळे नंदी उठून चारा खाल्ला आणि जर हा पवित्र झाला नसता तर नंदीनं चाराच खाल्ला नसता. ब्राह्मणाला खात्रीच पटली नसती. ब्राह्मणाला खात्री पटली याचा अर्थ तुलसीदासांचं सामर्थ्य एवढं का एवढा ब्रह्महत्यारी सुद्धा दोषी मुक्त केला. तुकाराम महाराज म्हणतात पुनीत केले विष्णुदासी संगे आपुल्या दोषी विठाल विठाल असे संतांचं सामर्थ्य असं आहे. नाथ महाराजांच्या बाबतीत असंच घडले. जाऊ एक मिनिटात सांगून टाकतो, आलं तोंडात माझ्या हातात आहे. त्या त्र्यंबकेश्वरला एक ब्राह्मण अनुष्ठानाला बसला होता आणि भगवान त्र्यंबकेश्वर त्यांना प्रसन्न झाले. परमगुरु हे काय माझे तो ना काय ना माझ्या अंगावरती कोड फुटली आणि हे कोड गेले पाहिजे. भगवान शंकर म्हणले ठीक आहे. त्र्यंबकेश्वर म्हटले जा तुम्ही पैठणला जा आणि पैठणला गेल्यानंतर तिथे एक नाथ महाराज आहेत, एकनाथ महाराज संत आहेत मोठे. त्यांना म्हणा तुम्ही मला त्या याचं एक 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 एवढं एवढं पुण्य त्याला सांगितलं, हे हे एवढं मला पुण्य द्या, माझ्या अंगावरचे कोड जातील. त्याला ते पसंत नाही पडलं. कसे काय कोड जातील? हे काय खरं आहे का? पण आता गेला बिचारा. भगवंताची आज्ञा स्वप्नात येऊन सांगितलं होतं. गेल्यानंतर शांतीब्रह्म एकनाथ महाराज सकाळी नित्यनेम करून बाहेर येऊन सूर्याला अर्घ्य देत होते. अर्घ्य देत असताना हा बिचारा गेला आणि मोठमोठीने आक्रोश करायला लागला. ब्राह्मण महाराज मला वाचवा, फार अंगाचा दाह होतो असं तसं. अरे बाबा झालं काय? काय नाही, त्र्यंबकेश्वरमध्ये मी अनुष्ठान केलं, भगवान स्वप्नात आले आणि त्यांनी मला सांगितलं नाथ महाराजाकडे जा, तुमचा सगळा रोग मुक्त होईल आणि तुम्ही एक दिवस ते महाराजचं मूल उचलून आपल्या बगावत घेतलं, त्याच्यावर तो केला परोपकार. म्हणले मला ते तेवढं पुण्य द्या. नाथ महाराज म्हणले तेवढंच काय घेतो, माझं सगळं घे तुला म्हणले.
सगळं घे तुला. ये इकडे ये म्हणले. इकडे ये म्हटले होते महाराज. नाथांचं दर्शन घेतलं. नाथांनी डोक्यावरून हात फिरवल्यावरती तो कोड तर गेलाच. पण पूर्ण जागेवर समाधिस्थ झाला. संपूर्ण दोष निवृत्त झाले. याला म्हणतात पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. विठाल विठाल पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. कोण पाहे तयाकडे. एवढे प्रभावी संत महात्म्या आहेत. म्या आपल्याला आधी सांगितलं संतांकडे धर्मरूपाने ज्ञान नसतं, त्यांच्याकडे भक्ती नसते, वैराग्य नसतं. तर वैराग्याला जयाचे चोखट मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्याची जया निजल्या ते उपाशी. वैराग्य खडा पहारा करते तिथं. त्यांच्या पुढे वैराग्य जाऊन हात जोडून उभं राहिलंय. भक्ती जाऊन त्यांच्या हात जोडून उभी राहिली का मला स्वीकारा. भक्तीला पूर्णता संतांच्या जीवनात येते. ज्ञानाला पूर्णता संतांच्या जीवनात येते. वैराग्याला पूर्णता संतांच्या जीवनात येते. आपल्याला प्रयत्न करू 4-5 हरिपाठ फाटलेत पार. पण काय हरिपाठ पाठ झाला इकडचं ज्ञान देऊ तिकडं आणि तिकडचं ज्ञान देऊ इकडं. आपलं ज्ञान म्हणजे काय ते काय बोलायचं काही कामच नाही आपलं. हा आपलं ज्ञान म्हणजे आमच्या आश्रमातली झाडं आहेत ना तसलं ज्ञान. पेरूचं झाड आहे तसंच, पपईचं झाड आहे तसंच, रामफळाचं झाड आहे तसंच. सगळं झाड कोणत्यालाही फळ नाही का धोत्रम न पात्रम. मी एकदा म्हणलं यार पोरो याला काय फळ काऊन येत ते म्हणजे संन्यासाचा आश्रम म्हणले. पण संन्यासाचं काय म्हणले आता बाबाच वाज आहे म्हणले याला कुठं फळे असे म्हणले. तसलंय म्हणले. आपलं ज्ञान तसलंय म्हणले. तर त्याचं ज्ञान असो विनोद सोडा. मुद्दा एवढा सांगायचा आहे ज्ञानाची भक्तीची वैराग्याची पूर्णता जेथे परिपूर्ण झाली आहे आशांच्या पुढे अशुभ कसं टिकेल. अशुभ तया पुढे शुभ होण्या ठाके. मग अशुभ निवृत्त होतं का. नाही 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 अशुभ निवृत्त होत नाही. ज्यावेळी अग्नीत इंधन पडतं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तृण आग्नी मिळेल समरस झाले. याचा अर्थ काय अग्नीत ज्या काला तृण पडतं त्या काला त्याची निवृत्ती होते का समरस होऊन जाते. ते तृणाग्नी मिळे समरस झाले. तसं नामाच्या पुढे पाप निवृत्त होतं का. नाही 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 नाम पाप हेच पुण्यरूप होऊन जातं. ते असे अंधकारकडून दुसऱ्या गावाला जातो का. नाही अंधकाराचं रूपांतरच प्रकाशात होऊन जातं. तसे जे दोष अशुभ आहे ते अशुभाला सुद्धा शुभ केलं जातं. अशुभ निवृत्त होत नाही. अशुभ कुठं जाईल ते अशुभ निवृत्त होत नाही. मग अशुभ तया पुढे शुभ होण्या ठाके. अशुभच शुभ होतं. दोषच निर्दोष होतो. दोषच मुक्त होतो. आणि त्यामुळे अशुभ असेल तर त्या अशुभाला शुभ करण्याचं सामर्थ्य संतांच्या ठिकाणी असतं असं महाराज. त्याचं कारण तिडके महाराज आपल्या आश्रममध्ये आता मी काही गणपतीचा उपवास नाही. मी तर कट्टर पांडुरंगाचा आपल्याकडे भगवान शंकर पांडुरंग आपले उपवास असतात. आता तिथं होते आमच्याकडे एक भटजी होते बांधलं मंदिर तिथं त्या गणपतीचं. आता ते गेले वारले ते आता ते पडलं अर्धवट. आता काय आता ठेवते आणि केलं गणपती झालं. एका ब्राह्मणाला विचारलं होते गणपती हा म्हणले आज मुहूर्त आहे द्या बसू. झालं मूर्ती बसायचं ठरलं. बुंदीचा ढीक करून ठेवला मंडप दिला सगळं. आता नवीन म्हणलं का लय आऊस असते त्यावेळी नवीनच होता सगळा कार्यक्रम. हा नगरचे ब्राह्मण म्हणले तुम्हाला काय येड लागलं आज व्यती पाहते म्हणले. काय ताप झाला पहिली बुंदी ढिकते. हे बुंदीचा ढीक केलाय तू खातो का मी खातो. आता संध्याकाळी 6 वाजले आणि हे कसं काय करायचं. तेव्हा नाही बा म्हणलं येते पाहते. तुझं व्यती पाहत पण आता याच्यावर उत्तर काय तेव्हा आता ते. बरं ते माझे भक्त होते ते तुम्हाला माहित असतील त्या कोर्टापुढे त्यांचं घर आहे ते देशमुख म्हणून. देशमुखांना ते सुवर्णाचे व्यापारी देशमुख सुवर्ण ते. आता ते मोठा माणूस त्याला काय माहिती काय पडून गेलो. मी त्यांना अण्णा हे कसं काय करायचं आता. ते गप बसले तर ब्राह्मण म्हणले ते विधीला घाबरतात. मी त्यांना म्हणलंय मी मूर्तीला हात लावितो म्हणलं. अरे अशुभ पुढे शुभ होण्या ठाके जायला म्हणलं माझ्याकडे आयुष्य गेलंय कोणी इकडे म्हणलं मी पापच नाही केलं चला आणि मी मूर्ती बसवतो म्हणलं. काय तुला ह्याच्यात होते म्हणलं तुला काय होत नाही म्हणलं. ये म्हणले इकडं टाकली मूर्ती बसून कुठं काय झालं कशाचं काय आले काय नाही होत त्याला काय.
ते असं अशुभ शुभ होऊन जातं. संत महात्म्यांचं सामर्थ्य असं असतं, अशुभ त्यापुढे शुभ होण्या ठाकी. तर शुभ काय, अशुभ काय याचा अथर्ववेदामध्ये भरपूर उतार आला. महाभारतातले उतारे तुम्हाला सांगितले असते. रामायणामध्ये उतारे आले आहेत. संत वाङ्मय त्याची उदाहरणं आले आहेत. अशुभ काय काय असतं, ज्या कलात उजवीकडून डावीकडे गाढव गेला, मोर गेला, भारद्वाज पक्षी गेला, तर त्या कालात ते काय असतं, अशुभ असतं ते. आणि आता इकडून तिकडे गेलं ते बाजरी कुठे तुम्हाला मला सगळं सांगता येते. तुम्ही नंतर नंतर भेटा तुम्हाला सांगतो सगळं. पण आता 1 वाजली तर जाऊ द्या, थोडं जास्त झाली ती मग नको. पुढे दुसरे 5 आधीच माझं कोणी कीर्तन घ्यायना. लोक म्हणजे नको हे लांब येते म्हणजे. काय आला 50% मार्क घालून मी घेण्या देण्याचं. चल जाऊ द्या. अशुभता पुढे शुभ होण्या ठाके. महाराज म्हणतात, पुनीत केले विष्णुदासी संगे आपुल्या दोषी. पुढे काय, कोण पाहे तयाकडे, वीर 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 विठ्ठलाची गाडी. अशुभतया पुढे शुभ होण्या ठाके. प्रेम सुखाचे अनासी, दोष नाही ओख दासी. तुका म्हणे त्यांनी केले वैकुंठ मेदिनी. अभंग सगळा अर्थ सांगितला आहे. सगळा अभंग सांगायला मला 2 कीर्तन करावं लागतील. पण सगळं काही सांगणं होणार नाही. प्रथम चरणात चिंतन केलं, योग्य असेल ते माझ्या श्रीगुरूंचंही, माऊली ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं, विविध शास्त्राचे आदरणीय आचरणीय त्याचं जरूर आचरण करा. मिळून वाटला असेल भर घाला, अधिक झाला असेल वजा करून टाका. सर्वांनी आता मोठ्या प्रेमाने भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पुनीत केले विष्णुदासे संगे आपुलिया दोषी. कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे. अशुभतया पुढे शुभ होण्या ठाके. आजचा हा कार्यक्रम हरिभक्तपरायण कैलासवासी शिवराम रामजी पाटील कवडे यांचे प्रथम पुण्यस्मरण होतं. आणि त्याचे आयोजक नियोजक सखुबाई शिवराम कवडे, त्याचप्रमाणे जगन्नाथ शिवराम कवडे आणि सोमनाथ शिवराम कवडे हे त्यांचे 2 मुलं, एकूण त्यांचं कुटुंब आणि सगळे मित्रमंडळी त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. छान केलं आयोजन. थंडी असल्यामुळे थोडासा उशीर झाला आणि उशीर होणं साहजिकच आहे. थंडीच फार होती, त्यामुळे लोकांना यायला पण वेळ लागला होता. आम्ही आपल्या वेळेवर आलो होतो, तुम्हाला यायला थोडासा वेळ लागला तर असो. भगवत इच्छेप्रमाणे कार्यक्रम त्यांनी नियोजन फार चांगलं केलं. कार्यक्रम चांगला झाला. थोडीशी वेळ झाली, 12ला संपवायचा तर थोडं 1ला संपला, 1 तास पुढे गेला तर असो. आजच्या हा हा आमचे अण्णा पाटील, काय त्यांचं नाव ते, अण्णासाहेब पवार. परमार्थाकरता काही माणसं इतके उत्तेजित असतात की त्यांना या घेऊन तिथे आश्रमात घेऊन आले. 4 वेळा आश्रमात येणार,
किती वाजता येणार, तिकडे आडव्या अर्ध्या रस्त्यावर आडवा येणार. महाराज कुठं आले, कुठं आले. तर ते अण्णा पाटील पवार त्यांचे नियोजन होतं, त्यांनी पण मदत केली. आता मला नावं नाही आठवत, पण असो, आजच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती हरिभक्त परायण आमचे तिडके महाराज, ते मोठे कीर्तनकार आहेत आणि उत्तम प्रकारचे कथाकार, कथा पण फार छान करतात ते कथा, आणि बऱ्याच दिवसापासून कथा करतात. आमच्याकडे त्यांचे कार्यक्रम झाले. असे आमचे तिडके महाराज पण आले, हरिभक्त परायण पवार महाराज, योगेश महाराज पवार, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, चौरंगीचे राग, वाजवायला गोड, गायाला वजनदार, कीर्तन करायला वजनदार, असं आहे. ते काय विचारूच नका, सर्व गुण संपन्न. फक्त त्याला काय लवकर उठावं लागतं, असं आहे. जागा का ते काय बिनधास्त काम आहे ते लवकर, असं आहे. योगेश महाराज या ठिकाणी आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत. हरिभक्त परायण भागवत महाराज, तुम्हाला माहित आपल्या संस्थेचे उत्तराधिकारी आहेत. आणि दुसरे आमचे परिसरातीलच बाळासाहेब महाराज, खूप श्रद्धा आहे माझ्यावर त्याची, बाळासाहेबची. फार गोड नम्र माणूस, त्याची नम्रता मला फार आवडते. बाळासाहेब फार छान, प्रत्येक कार्यक्रमाला साथ देईन. बाळासाहेब पवार आहेत, त्याप्रमाणे हरिभक्त परायण आमचे आदित्य महाराज, खायसोळे पवार जमा झाले का इकडं, आदित्य महाराज पवार पण आहेत. आदित्य उत्तम हा पवारांचा राज्य, मा आठवण म्हणजे पवारांचाच हुकूम येते, सगळ्याला मुरगडून खायचे आर्या पवारांनी. लोकांना ठेवा थोडंफार काहीतरी का काय. हा, मी दुसरंच म्हणतोय रे भाऊ, दुसरं सांगता तुम्ही काय. त्या महाराजांचं नाव काय, नामदेव महाराजांनी, हा नामदेव महाराजांनी, बापू महाराज, नामदेव महाराज, हे मधले महाराज राहिले. मधुकर महाराज, परशुराम महाराज, अरे हा परशुराम महाराज मग भाग, हा बरोबर, सकाळी महाराज जाधव, राजाराम महाराज, हा राजाराम महाराज आले पुढे, राजाराम महाराज. आता हे लोक पुढे म्हणते आले महाराजांचे नाव घेतोय. हा सगळे तुम्ही, आता तुम्हाला सगळ्याला धन्यवाद द्यायचे. तुम्ही जर वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते तुम्ही माझ्या पुढे बसले मग कीर्तन करता आलं ना. आता यांचं काय हे नसते तर मग टाळ वाजवण्याला लागतात, सगळेच लागतात. पण एखादी परंपरा पडते, एखादी पद्धत पडते. महाराज लोकांचं औपचारिक नाव घेतात, आपण घेतलं ना, आदर दिला पाहिजे. काय जर त्यांची तपश्चर्या असते, ते वक्ते असतात, व्यासपीठावरची माणसं असतात, आपल्याकडे मोठे आदराने आलेले असतात, आपण त्यांचा आदर केला पाहिजे. तुम्ही सगळे टाळकरी मंडळी, त्यात छोटं मोठं पण सगळे टाळकरी मंडळी, मृदुंगाचार्य आहेत आमचे. ते काय मृदुंगाचार्य नाव काय, हा किरण महाराज, ते खूप वेळा माझ्या कार्यक्रमाला असतात. असे किरण महाराज आहेत, आमचे पेटी मास्तर आहेत. अजून सगळे समोर बसले सगळे श्रोते. त्याचप्रमाणे भक्ती माता, माझ्या सगळ्या भगिनी, माता भगिनी सगळे उपस्थित झाला. तुम्हाला सर्व धन्यवाद. विशेषतः माझी मराठी ऐकून घेतली 2 तास, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आता मला वाटतं बहुतेक सगळं झालं आता. बरं चालेल. हा अयो, मोहित महाराज राहिली, उद्या सकाळी भाकर मस्ती मिळाली मला खायला. मोहित महाराज, अग्नीचं घर राहिलं होतं पाठीमाग. मोहित महाराज विद्वान आहेत, फार कीर्तन छान करतो. मोहित महाराज पण आले आहेत. असो, सर्वजण आहेत. सगळ्यांच्या वतीने आपण आता आपले झालेले कीर्तनाशिवाय या ठिकाणी भगवचरणी समर्पित करू. आणि ज्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे, त्यांना आपली सर्वांची मिळून श्रद्धांजली असं समजू. आणि या ठिकाणी कार्यक्रमाला आपण पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, राजमाऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय, बोली जय जय.